मोठे मोठे ते सरदार कितीतरी ठार जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार मोठे मोठे ते सरदार त्याने किती केले ठार मोठे मोठे ते सरदार त्याने किती केले ठार जेव्हा निघाली मैदानी वाजत गोपाळ काळा ग 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 राधे तुला पुसत बंगाडी वाला ग राधे तुला पुसत बंगाडी वाला ग राधे तुला पुसत बंगाडी वाला ग राधे तुला झाली बघाई माट झाली बघाई माट राधाई मथुरेच्या बाजाराला चालली राधाई मथुरेच्या बाजाराला चालली राधाई मथुरेच्या बाजाराला चालली बाजे गेले रे गायला गेले रे गायला जालू माझा ग रंगाने बेगला जालू माझा ग रंगाने बेगला जालू माझा ग रंगाने बेगला पुढ गेली सरांनी मंगळवारी गणपती पूजन मंगळवारी गणपती पूजन रामकृष्ण हरी. मी सौ साधना धीरज पाटील. माझा प्रवास डोंबिवली ते कुर्ला इथपर्यंत असतो. स्टेशनला प्लॅटफॉर्मवरती उभी असताना मला सहज जेन्ट्स डब्यामध्ये भजनाचा आवाज आला. ट्रेन पण थोडी थांबलेलीच होती. नुकताच लॉकडाऊन संपल्यामुळे ट्रेनला जेंट्स डब्यामध्ये एवढी गर्दी नव्हती, तर मी लगेच जेंट्स डब्यामध्ये चढले. तिथे भजन चालू होतं, तर त्या लोकांना मी कोरस देत होती. तर त्या एका माऊलींचा अभंग संपल्याच्या नंतर मला एका माऊलींनी सांगितलं की मॅडम तुम्ही घेताय का अभंग? तर मी बोलली की हो मी अभंग घेते. तिथे माझा पहिलाच अभंग झाला, छंद नाही नामाचा देह काही कामाचा. तर मला उतरायचं होतं म्हणून मी एका माऊलींना विचारलं की तुमच्या ट्रेनचा टायमिंग काय आहे? तर त्या ट्रेनचा टायमिंग ग्रुपचं नाव आहे की स्वामी प्रसादिक भजन मंडळ डोंबिवली. ट्रेनचा सकाळचा टायमिंग आहे 7:47चा. तर ती ट्रेन माझी मिस होत होती कारण माझा जॉबचा टायमिंग थोडासा लवकर होता. तर मग मी नंतर माझा पुन्हा रूट चालू केला लेडीज डब्यामध्ये जायचा. पुढे लेडीज डब्याच्या नंतर लगेच डब्बा येतो, तर तिथेही मला 2-3 दिवसानंतर पुन्हा आवाज यायला लागला भजनाचा. मग मी ठाण्याला न उतरता मी मुलुंडला उतरत होती. मुलुंडला उतरून लेडीजमधून उतरून पुन्हा जेंट्स डब्यामध्ये जायचे. मग तिथे पण मी एक माऊलींना सांगितलं की मला चान्स भेटेल का एखादा अभंग बोलायला? तर ते बोलले की हो मॅडम बोला म्हणून. मग मला तिथे पण खूप छान कोरस भेटला. ती पण माणसं खूप छान बोलवून चालून म्हणजे स्वभावाने खूप चांगली आहेत. तर त्याही भजन मंडळाचं नाव आहे साई भजन मंडळ डोंबिवली. सकाळी ट्रेनचा टायमिंग आहे 7:29. त्याही ट्रेनने मी जवळजवळ 8-9 महिने प्रवास केला. त्याच्यानंतर AC लोकल चालू झाल्यामुळे लगेच डब्याला जास्त रश व्हायला लागल्यामुळे मी थोडंसं प्रवास करायचा त्या भजनाचा ट्रेनला.
कमी केलं. पण तीच 7:29चीच ट्रेन, पण मिडलच्या पाठीमागे पुन्हा जेन्ट्स डब्बा येतो. त्या जेन्ट्स डब्यामध्ये माऊली भजन मंडळ डोंबिवली ते दादर ह्या ट्रेनला मी आता सध्या आहे. आणि 7:47च्याही ट्रेनला मी आहे. स्वामी प्रसादिक भजन मंडळ डोंबिवली. तर साई भजन मंडळ डोंबिवली ह्या ट्रेनची मी प्रवास करत असताना आषाढी एकादशीला शहाडला आम्ही जात असताना अजून एका ग्रुपसोबत माझी ओळख झाली. तर त्या ग्रुपचं नाव आहे गुरु माऊली रेल्वे भजन मंडळ ठाणे. तर त्या ट्रेनचा टायमिंग आहे सकाळी 9 ते 9चा. तर मग मी त्या जॉईंट झाले त्या ग्रुपला आता 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. तर तिथे मी 15 दिवसांनी जात असते. तोही ग्रुपला मी माझी फॅमिली समजते. साई भजन मंडळ त्याही ग्रुपला मी माझी फॅमिली समजते. माऊली भजन मंडळ त्याही ग्रुपला मी माझी फॅमिली समजते. आणि प्रसादिक भजन मंडळ त्याही ग्रुपला मी माझी फॅमिली समजते. माझे 4-5 ग्रुप आहे. हे सर्व ग्रुपचे भजन मंडळची माणसं आहेत भजन मंडळाची, ते सर्व मला खूप छान कोरस देतात. तर सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे. माझा प्रवास असा इथून पुढे असाही सर्वांशी चालू राहील. आणि खूप मला म्हणजे बरं वाटतं ह्या लोकांसोबत. मी जर एखाद्या दिवशी जर भजन नाही केलं, ट्रेनला जर नाही गेले, तर खूप चुकल्यासारखं मला वाटतं. तर असा हा माझा प्रवास आहे.